रयत शिक्षण संस्थेचे साधना प्राथमिक विद्या मंदिर हडपसर ऑनलाईन शिक्षण इयत्ता 3री विषय आहे इंग्रजी युनिट 5 पोएम मॅप रीडिंग. हॅलो एव्हरीवन विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपल्याला मॅप रीडिंगवर एक कविता ऐकायची आहे. मॅप रीडिंग म्हणजे नकाशाचे वाचन. तुम्ही भूगोलामध्ये शिकला असाल, एखाद्या ठिकाणी आपल्याला जर जायचं असेल, पोहोचायचं असेल तर आपल्याला मॅप माहिती पाहिजे त्याचा, हो की नाही. मग ह्या कवितेतून तुम्हाला मॅप रीडिंग शिकायचं आहे. ओके, बघा इथे एक छोटासा मॅप दाखवलेला आहे. मॅप रीडिंग असंही लिहिलेलं आहे. मग त्याच्यात हॉस्पिटल आहे, शाळा आहे, रस्ते आहेत, गार्डन आहे, अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. मार्केट आहे, मिल आहे, हिल आहे. मग मॅप जेव्हा आपण आपल्यासमोर असतो तर तो मॅप कसा वाचायचा, स्टार्ट कुठून करायचं, आपल्याला एखाद्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायचं असेल तर कसं जायचं, हे सगळं आपल्याला ह्यामध्ये शिकायला मिळणार आहे. ओके, आता आपण कविता ऐकूया. ओके, This is the map of tiny town. The tiny roads go up and down. Some go right and some go left. The arrows point to east and west. Buildings, bridges, a market and a mill. Gardens, fields, a school and a hill. Where would you start? How will you go? If you choose the places the map will show. पहा, आवडली ना कविता? छान होती. आता या चालीवर तुम्ही कविता म्हणायला शिकायची आहे, तालासुरात म्हणायची आहे आणि तू इतरांना सुद्धा ती कविता म्हणून दाखवा. आता आपण एक एक ओळ शिकूया, त्यातली वाचूया. दिस इज द मॅप ऑफ टायनी टाउन. हा जो मॅप आहे हा छोट्या शहराचा आहे. द टायनी रोड गो अप अँड डाऊन. हे जे रोड्स आहेत ते अप आणि डाऊन. हिलवरती पण काही गोष्टी तुम्हाला मॅपमध्ये दाखवलेल्या आहेत. मग तो रोड अप पण जातो आणि डाऊन पण येतो. सम गो राईट अँड सम गो लेफ्ट. काही रोड राईटला जात आहेत, काही रोड लेफ्टला जात आहेत. तुम्ही जर नकाशाचं नीट निरीक्षण केलं तर तुम्हाला त्या गोष्टी लगेच दिसून येतील. द ॲरोज पॉइंट टू ईस्ट अँड वेस्ट. आणि नकाशामध्ये नेहमी एक ॲरो दिलेला असतो आणि त्या ॲरोमध्ये नॉर्थ असंही लिहिलेलं असतं, ईस्ट लिहिलेलं असतं, वेस्ट लिहिलेलं असतं, साऊथ लिहिलेलं असतं. मग त्या मॅपमध्ये पाहून आपल्याला तिथल्या जागेच्या योग्य दिशा समजतात. बिल्डिंग्स, ब्रिजेस अँड मार्केट अँड अ मिल. बिल्डिंग, ब्रिजेस, अ मार्केट अँड अ मिल. काय काय आहे बरं ह्या मॅपमध्ये? बिल्डिंग्ज आहेत, ब्रिजेस आहेत, मार्केट आहे, मिल आहे. ह्या सगळ्या गोष्टी कुठं कुठं आहेत तुम्ही नकाशात शोधायच्यात. समोर पुस्तक ठेवायचं आणि ज्या ज्या गोष्टींचा इथं उल्लेख केलेला आहे, बिल्डिंग्ज, ब्रिजेस, मार्केट, मिल, या गोष्टी तुम्ही त्या नकाशामध्ये शोधायच्या आणि त्याला टिक मार्क करायची की तुम्हाला त्या गोष्टी त्या नकाशात पाहायला मिळाल्यात. गार्डन्स, फील्ड्स, अ स्कूल अँड हिल. आणखीन काय आहे बरं नकाशामध्ये? गार्डन्स आहे, शेत आहे, फील्ड आहे, स्कूल आहे आणि हिल पण आहे, डोंगर टेकडी पण आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही पाहायच्या आहेत नकाशामध्ये. ज्या ज्या गोष्टी आपण कवितेत वाचतोय त्या पाहून टिकमार्क करायची आहे. वेअर वूड यू स्टार्ट? हाऊ विल यू गो? कुठून तुम्हाला स्टार्ट करायचं आहे, कुठं जायचं आहे, कसं जायचं आहे, ह्या नकाशामध्ये तुम्हाला नक्की कळणार आहे. इफ यू चूज द प्लेस द मॅप विल शो. तुम्ही पहिल्यांदा चूज करा, निवडा तुम्हाला कुठं जायचं आहे. ती प्लेस जर तुम्ही निवडलीत तर तुम्हाला कळेल मॅपमधनं नक्की राईटला जायचं आहे, लेफ्टला जायचं आहे, अप जायचं आहे, डाऊन जायचं आहे, ईस्टला जायचं आहे, वेस्टला जायचं आहे, नॉर्थला जायचं आहे की साऊथला जायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मॅपवरून समजणार आहेत. म्हणून तुम्ही ही कविता ऐका, वाचा, तालासुरात म्हणा आणि ह्या एक एक जे सेंटेन्स दिलेत तुम्हाला मी आत्ता समोरच्या स्लाईडमध्ये, ते सेंटेन्स तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. ओके, बघा पुन्हा एकदा मी तुम्हाला कविता दिली आहे.
This is the map of tiny town. The tiny roads go up and down. Some go right and some go left. The arrows point to east and west. Buildings, bridges, a market and a mill, gardens, fields, a school and a hill. Where would you start? How will you go? If you choose the places, the map will show. ही कविता तुम्ही पुन्हा एकदा वाचा आणि बघा आता तुम्हाला जर गुडविल हॉस्पिटल बघायचं असेल तर ते हॉस्पिटल दाखवलंय, त्याला सर्कल केलाय आणि तुम्ही सुद्धा तुमच्या समोरच्या पुस्तकातल्या कवितेमध्ये सुद्धा बघा ते हॉस्पिटल कुठं आहे. शोधा बरं. सापडलं का? सापडलं ना. आता पुढे हॅपी हायस्कूल कुठे आहे त्याला सर्कल केलंय, राऊंड दाखवलाय, ते पण शोधा बरं. पुस्तक समोर ठेवा, कविता समोर ठेवा, म्हणजे तुमच्या समोर तो नकाशा असणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्या प्लेसेस सापडतील बरं का. नंतर रॉयल गार्डन आहे, रॉयल गार्डनला पण राऊंड केलं आहे बघा. रॉयल गार्डन कुठे आहे ते शोधा तुमच्या मॅपमध्ये. लेक मूनशाईन आहे, ते पण शोधा कुठे ठिकाण. प्रत्येक प्लेसेस आपल्या नकाशामध्ये आपल्याला शोधता आल्या पाहिजेत. त्यानंतर अजून एक आहे बघा, वेस्ट एंड टॉवर्स. आता ह्या टॉवरमध्ये ABCD अशा बिल्डिंग दिलेल्या आहेत, तर तुम्हाला A आणि B बिल्डिंग तिथे दिसत आहेत आणि त्याला सर्कल केलेलं आहे. आता E बिल्डिंग, सनी सेक्टर, टायनी टाउन. या टायनी टाउनमध्ये E बिल्डिंग शोधायची आहे तुम्हाला. आणि E बिल्डिंग कुठली आहे बरं? सनी सेक्टर त्याचं नाव आहे, त्याच्यामधली E बिल्डिंग आहे. मग सनी सेक्टर आणि E बिल्डिंगला सुद्धा तुम्हाला इथं राऊंड करून दाखवलेला आहे. म्हणजे प्लेस शोधताना नकाशामध्ये निरीक्षण करायचं आणि ती प्लेस नकाशामध्ये कुठे आहे, ईस्टला आहे, वेस्टला आहे, हे तुम्ही पहा. आणि त्या नकाशामध्ये स्टार्ट करून त्या प्लेसपर्यंत जायला तुम्हाला राईट टर्न घ्यावा लागतो की लेफ्ट टर्न घ्यावा लागतो, ह्या पण गोष्टी शोधा. म्हणजेच तुम्हाला जर एखाद्या व्यक्तीने ॲड्रेस विचारला तर तो ॲड्रेस सांगताना गो राईट, गो स्ट्रेट, टर्न लेफ्ट, टर्न राईट अशा गोष्टी आपल्याला सांगता आल्या पाहिजेत. कळालं ना सर्वांना? आता इथे 2 गोष्टी दिलेल्या आहेत बघा. इन दिस पिक्चर वी आर सीइंग 2 प्लेसेस. आता ह्या प्लेसेसपर्यंत पोहोचण्यासाठी डॉट डॉट दिलेत येल्लो कलरचे. म्हणजे जर आपण स्टार्ट केलं, बिल्डिंगपासून बाहेर पडलो, F बिल्डिंग सनी सेक्टरमधनं बाहेर पडलो आणि आपल्याला जर रॉयल गार्डनमध्ये जायचं असेल तर आपण कसं जाणार आहोत, कुठून वळणार आहोत, तर असं तुम्हाला मॅपमध्ये दाखवता आलं पाहिजे. आता रिव्हर रोड साईडपासून निघाल्यानंतर स्टार्ट केल्यानंतर हॅपी हायस्कूलमध्ये स्टार्ट केली तर मी रिव्हर साईड रोडला कशी येईल हे दाखवण्यासाठी सुद्धा तिथे येल्लोमध्ये डॉट दिलेत. म्हणजेच आपल्याला नकाशामध्ये कुठून जायचं आहे, कुठं पोहोचायचं आहे, यासाठी आपल्याला त्या राईट, लेफ्ट, स्ट्रेट या दिशेचे रोड आपल्याला कळाले पाहिजेत. म्हणजेच पहा, इथे पण तुम्हाला आकृती दिलेली आहे, त्याचप्रमाणे एक ॲड्रेस दिलेला आहे. प्लॉट नंबर 5, रिव्हर व्ह्यू सोसायटी, रिव्हर साईड रोड, टायनी टाउन. आता हा ॲड्रेस आणि ही आकृती. होमवर्क आहे तुम्हाला. फर्स्ट कॉपी द डायग्रॅम ऑफ डायरेक्शन. ही डायरेक्शनची डायग्रॅम तुम्ही वहीमध्ये कॉपी करा. दुसरा दिलेला आहे होमवर्क, फाइंड द ॲड्रेस इन द मॅप. मॅपमध्ये मी तुम्हाला ॲड्रेस जो दिला आहे प्लॉट नंबर 5चा, तो ॲड्रेस तुम्हाला शोधायचा आहे. आणि मागच्या स्लाईडमध्ये जसं डॉट डॉट केलं आहे की नाही, कुठून वळायचं, कुठून स्टार्ट करायचं, कुठं पोचायचं आहे, अशा ह्याला स्टार करा आणि डॉट डॉटनी तुम्ही तो रोड, ती दिशा पूर्णपणे व्यवस्थित दाखवा. अशा पद्धतीनं होमवर्क पूर्ण करा. ओके, समजले सर्वांना? थँक्यू.